नक्कीच आज नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19च्या निमंत्रित मॅचेस होतात। त्या निमंत्रित मॅचेस ह्या 2 दिवसीय टेस्ट मॅचेस असतात। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्षा अशी असते आणि ते नियमसुद्धा बनवलेले आहेत की प्रत्येक जिल्ह्याचं जिल्हा क्रिकेट असोसिएशनमार्फत 2 दिवसीय टेस्ट मॅचेस घेऊन त्यातून चांगलं परफॉर्मन्स दाखवणाऱ्या खेळाडूंची निवड हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी त्या 14-15 खेळाडूंची निवड या ठिकाणी करायची असते। परंतु नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशननं काय केलेलं आहे की 2 दिवसीय टेस्ट मॅचेस या ठिकाणी घेतलेले नाहीत। म्हणजे पहिली चूक केलेली आहे। दुसरी चूक अशी केलेली आहे की त्या ठिकाणी 20-20 ओव्हरच्या मॅचेस घेतलेल्या आहेत, परंतु सगळ्या खेळाडूंना या समान संधी मिळाल्या पाहिजेत। स्पर्धेमध्ये जर समान संधी मिळाली तरच त्या ठिकाणी त्या खेळाडूचा रिझल्ट आपल्याला काढता येतो। त्यांनी खेळाडूंना जाणीवपूर्वकरित्या त्यांच्या मर्जीतील किंवा त्यांच्या जवळचे जे खेळाडू आहेत किंवा आर्थिक व्यवहार झालेले खेळाडू आहेत यांना त्यांनी 4 मॅचेस खेळवलेले आहेत आणि ज्या खेळाडूंचं परफॉर्मन्स चांगलं होऊ शकतं अशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये शंका होती, भीती होती, अशा खेळाडूंना त्यांनी 3च मॅचेस खेळवलेले आहेत। आणि ज्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हा उत्तम आहे, म्हणजे आज तन्मय पिटकुळे नावाचा खेळाडू आपल्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी आहे, त्याचा परफॉर्मन्स हा जो आहे एकूण लीड बोर्डमध्ये 7 विकेट तो घेतलेला आहे आणि 7 विकेट घेतलेल्या खेळाडूंना त्यांनी टीमच्या बाहेर ठेवलेला आहे। आणि जे खेळाडू 2 विकेट घेतलेले आहेत, 3 विकेट घेतलेले आहेत, त्यांचा इकॉनॉमीसुद्धा खूप खराब आहे। अशा खेळाडूंना मर्जी त्या खेळाडूंना त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप करून त्या ठिकाणी तयार केलेले। आम्ही वेळोवेळी ज्यांना विचारतो की बाबा तुमची लिस्ट जाहीर करा। जेव्हा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड इंडियाची टीम निवडते त्यावेळी BCCIचे जे काही सेक्रेटरी आहेत त्यांच्या स्वाक्षरीची टीम डिक्लेअर होते। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची जेव्हा टीम तयार होते त्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी यांच्यामार्फत स्वाक्षरीची टीम तयार होते। परंतु नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशन अशा प्रकारचं भोंगळ कारभार करतं की आजपर्यंत त्यांनी टीम डिक्लेअर केलेली नाही। आजपर्यंत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांचं स्वतःचं कार्यालय नाही, कुठं आहे आम्हालाही माहीत नाही। मी 10-15 वर्षापासून पाहतो नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे जे काही चेअरमन आहेत सध्या निवड समितीचे रतन साडेगावकर यांना वेळोवेळी आम्ही विचारलेलं आहे आपलं म्हणणं काय आहे, कोणाची निवड केलेली आहे ते आम्हाला जाहीर करा। कुठेतरी तुम्ही बोर्डावरती लावा, तुमचं कार्यालय कुठं आहे, नाही उद्या सांगतो, आज सांगतो, परवा सांगतो, अशा प्रकारची उडवाउडीची उत्तर देत आहेत। आणि शेवटी जेव्हा आम्ही धारेवर धरलं तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं करा, माझं कोणीही वाकडं करणार नाही। आजपर्यंत 10-15 वर्षामध्ये मी जी टीम निवडलेली आहे त्या ठिकाणी माझं काही झालेलं नाही, माझं कोणीही काही करू शकत नाही, अशा प्रकारची उर्मट भाषा निवड समितीचे चेअरमन रतन साडेगावकर या ठिकाणी बोलत आहेत। ही गोष्ट जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे। बिलकुल सदरील आंदोलनाची जी काही भूमिका आहे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि संपूर्णपणे माननीय पोलीस निरीक्षक साहेब शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड, क्रीडा क्षेत्रामध्ये जे जाणकार मंडळी आहेत आणि ज्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टी येतात त्यांच्यापर्यंत आम्ही ही गोष्ट पोहोचवलेली आहे। आणि याशिवाय विशेषतः नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला एक तक्रार निवारण समिती असते। अजय सिंग बिशन माजी महापौर नांदेड यांच्याकडे सुद्धा आम्ही रीतसर तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला बोलले होते की आम्ही लगेच त्या ठिकाणी याच्यावरती निकाल देऊ, आम्ही चर्चेला बोलू। पण अद्यापपर्यंत आमचं निवेदनाचा अर्ज गेलेला आहे, स्वतंत्र तक्रारसुद्धा दिलेली आहे, तरीसुद्धा अद्यापपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची मीटिंग कॉल केलेली नाही, बोलवले नाहीत। म्हणजे याचा अर्थ त्यांना माहीत आहे की आमचं कोणीही काही करू शकत नाही, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये ते या ठिकाणी आहेत।